ओके, सो आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन्स हिंज आणि रोलर बीम्स, रोलर सपोर्टेड बीमचे. बघा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे आणि क्वेश्चनमध्ये डायग्राम दिलेली आहे. डायग्राम बघताबरोबर मला समजतं आहे की हिंज नॉर्मल, रोलर नॉर्मल, हा पॉईंट लोड ओके, हा पॉईंट लोड इन्क्लाइंड आहे. केस किती ही थर्ड नंबरची. एक फोर्स इन्क्लाइंड राहिला तर काय करतो आपण, एक फोर्स इन्क्लाइंड आहे तर आपला हिंज इन्क्लाइंड होऊन जाईल है ना. रोलरला काही फरक पडणार नाही त्या केसने. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, एकदा वाचून घेऊ. जर डायग्राम दिलेली नाही राहिली तर आपल्याला काढता पण आली पाहिजे. हॉरिझॉन्टल बीम ए बी 8 मीटर लेंथ सांगितली आहे, 8 मीटर लॉंग. हिंज ॲट ए वर हिंज सपोर्ट आहे, सपोर्टेड ऑन रोलर्स ॲट डी पॉईंटवर रोलर सपोर्ट आहे अँड इट इज लोडेड ॲज शोन इन द फिगर. डायग्राम दिलेली आहे. रिॲक्शन काढायचे आहेत आपल्याला ॲट द सपोर्ट ए अँड बी अँड शो देअर डायरेक्शन, आणि त्यांची डायरेक्शन पण दाखवायची आहे ना. बघा, आता पहिले आपण एक एक व्हॅल्यूज फाइंड आउट करत जाऊ. आता ह्या क्वेश्चन्समध्ये मागच्या क्वेश्चनमध्ये फरक काय आहे, तर या क्वेश्चनमध्ये एकदा मी डायग्राम ड्रॉ करून घेतो, मग तुम्हाला स्वतःला समजून जाईल की एक्झॅक्टली करायचं काय होतं आपल्याला. तर इथं या पद्धतीने एक आपला बीम राहील. इथं मी सांगितलं आहे की जर फोर्स इन्क्लाइंड आहे तर रोलर काय होऊन जाईल, इन्क्लाइंड होऊन जाईल. सॉरी, रोलर म्हणतो आहे, हिंज काय होऊन जाईल, इन्क्लाइंड होऊन जाईल. सो हिंज इन्क्लाइंड असेल तर या पद्धतीने एक रिॲक्शन भेटेल आर. इथं एक रिॲक्शन राहणार आहे आर बी व्हर्टिकल कंपोनंट, आणि हा राहील त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, दॅट इज आर एच. तर आपण काउंटमध्ये कोणकोणते घेतो, आर एच आणि आर बी. आर एच आर बी दोन्ही माहीत पडल्यावर आपण त्याच्यावरून फक्त आरची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. बघा तुम्ही मी कसं सॉल्व करत चाललो आहे तुम्हाला समजेल. त्यानंतर 8 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे ते आपण एक याचं झालं हिंजचं. नेक्स्ट रोलरचा काय रोल होता, रोलरला काही फरक पडत नाही या केसमध्ये, तर इथं रोलरची डायरेक्ट एक रिॲक्शन भेटेल, दॅट इज आर बी. या ठिकाणी ए पॉईंटवरच्या रिॲक्शन आहे ना, या ए पॉईंटच्या रिॲक्शन्स आहेत कोणकोणत्या, आर एच आणि आर बी. आणि या आपल्याला ए पॉईंटवर रिॲक्शन भेटणार आहे. समजा हे याला नाव देऊन टाकू आपण आर ए. या ए पॉईंटवर भेटेल. ठीक, हा कोणता पॉईंट आहे तुमचा, पॉईंट बी. चलो, 4 किलो न्यूटन ॲज इट इज, त्याला बी काही फरक पडत नाही. किती डिस्टन्स आहे त्याचं, ते इथून 2 मीटर अंतर आहे त्याचं. ठीक आहे, आता याचं काय करायचं, 8 किलो न्यूटनचा फोर्स इन्क्लाइंड आहे. चलो ठीक आहे. आता हा इकडं असा दाखवलेला आहे, तर हा कितव्या क्वाड्रंटमध्ये गेला असता बरं, इकडं असा खाली तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटची कंडिशन काय आपल्याकडे, तिसरा क्वाड्रंट, हा 8 किलो न्यूटनचा फोर्स. अँगल कोणासोबत माहिती बरं त्याचा, हॉरिझॉन्टल लाईनसोबत. म्हणजे हा अँगल किती आला असता तुमचा, 30. तर हा जर 30 आला तर असे दोन कंपोनंट बनतील त्याचे, आणि अँगल ज्याच्यासोबत माहिती राहतो त्याला काय घेतो आपण, कॉस, आणि दुसऱ्याला साईन. तर हा काय आला असता 8 cos 30, हा आला असता तुमचा 8 sin 30. दाखवून देऊ आपण डायग्राममध्ये. आता याला या पद्धतीने इथे हा पॉईंट आहे समजा आपला, तर इथं तुमचा 8 cos 30, आणि हा कंपोनंट जो वरून कुठे येतो आहे, खाली. तुम्ही पाहिजे तर असं दाखवा, याला काय नाव देणार, 8 sin 30. तुम्ही पाहिजे तर इथून त्याला खाली बी दाखवू शकता, तुमची इच्छा, फक्त डायरेक्शन व्यवस्थित दाखवा. 8 cos 30 आणि 8 sin 30 हे दोन्ही कंपोनंट झाले या 8 किलो न्यूटनचे. चलो, झालं आहे. मग 8चं काम झालं, 4 रोलरचं काम झालं, हिंजचं काम झालं आहे. आता आपण न्यूमरिकल सॉल्व करणार. मग आता न्यूमरिकल सॉल्व कसं करायचं आहे, तर बघा, आत्तापर्यंत तुम्ही फक्त एफ ऑफ वाय आणि मुवमेंट लावत होते. ठीक आहे, कारण फक्त व्हर्टिकल फोर्सेस होते आणि मुवमेंट लावायचं काम पडत होतं. आता व्हर्टिकल फोर्सेस आहे, सोबत हॉरिझॉन्टल फोर्स बी दिसतो आहे, आर एच आणि 8 cos 30. तर आता ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एफ ऑफ एक्स, एफ ऑफ वाय आणि मुवमेंट तिन्ही कंडिशन लावायला लागतात. परत एकदा सांगतो आहे, एफ ऑफ एक्स पण लावावा लागतो, एफ ऑफ वाय पण लावावं लागेल, आणि मुवमेंट पण लावावं लागेल. सुरुवात करूया एफ ऑफ एक्सपासून. पहिली कंडिशन अप्लाय करणार, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ ऑफ एक्समध्ये कोणकोणते फोर्सेस घेणार, जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहे फक्त तेच. आर एला पकडायचं नाही, आर एचे जे दोन कंपोनंट आहे, आर एच आणि आर बी. ठीक आहे, मग आर एच हॉरिझॉन्टल आहे त्याच्यामुळे. आता एफ ऑफ एक्समध्ये काय राहतं, जे उजवीकडे जातात त्यांना पॉझिटिव्ह, आणि जे डावीकडे जातात त्यांना निगेटिव्ह घेतलं जातं. तर आर एच कुठे चालला आहे, उजवीकडे, तर त्याला काय घेणार तुम्ही, पॉझिटिव्ह. तर आर एच 8 cos 30 कुठे चालला आहे, डावीकडे, तर त्याला काय घेणार, -8 cos 30. अजून कोणी राहिलं आहे का कोणता फोर्स, नाही. इज इक्वल टू काय लिहिणार मग, 0. मग इथून काय भेटलं, आर एच इज इक्वल टू -8 cos 30, पलीकडे जाताना काय होऊन जाईल, प्लस. तर 8
आर एच इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 8 cos 30. तर आर एच इज इक्वल टू 8 cos 30 तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, तुम्हाला व्हॅल्यू भेटेल 6.93 युनिट किलो न्यूटन. किलो न्यूटन का दिलं, कारण सगळ्यांचं युनिट इथं किलो न्यूटन दिसतं. ठीक आहे, ही पहिली व्हॅल्यू भेटली मला कसली, आर एचची. एफ ऑफ एक्स झाल्यानंतर पुढचा कन्सेप्ट काय लावणार तुम्ही, एफ ऑफ वायचा. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. मग एफ ऑफ वायमध्ये काय घेतो आपण, जे वर चालले त्यांना पॉझिटिव्ह, जे खाली चालले त्यांना निगेटिव्ह. वर जाणारे पहिला आर व्ही वर चालला आहे पॉझिटिव्ह, 8 sin 30 खाली येतो आहे म्हटल्यावर मायनस 8 sin 30. 4 किलो न्यूटन खाली येतो आहे म्हटल्यावर मायनस. त्यानंतर लास्टचा आर बी कुठं चालला आहे वर, त्याला काय घेणार तुम्ही प्लस. आर बी इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला या दोन व्हॅल्यू माहीत नाही आहे, आर व्ही पण माहीत नाही आहे आणि आर एच पण माहीत नाही आहे. सॉरी, आर व्ही आणि सोबत आर बी पण माहीत नाही आहे. आर व्ही आणि आर बी दोन व्हॅल्यूज माहीत नाही. म्हणजे इक्वेशन तयार होईल ते लिहून टाकू, आर व्ही प्लस आर बी. हे दोन्ही मायनसमध्ये, दोन्ही पलीकडे जाताना काय होऊन जातील प्लस. तर इथं लिहून टाकलं 8 sin 30 मायनस 4 इकडं आणून प्लस. तर आर व्ही प्लस आर बी. sin 30ची व्हॅल्यू किती राहते 1/2. तर 1/2 म्हणजे 4 + 4 दॅट इज 8. तुम्ही कॅल्सीमध्ये टाका 8 sin 30 + 4, तर आन्सर भेटेल तुम्हाला ही व्हॅल्यू. आर व्ही प्लस आर बी इज इक्वल टू काय आलं 8. हे इक्वेशन भेटलं. इथून आर एचची व्हॅल्यू भेटून गेली, इथून आर व्हीची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला. ठीक आहे, आता पुढे काय करणार आहे आता, अजून एक टर्म सांगितली होती मी काय, की मुवमेंट लावायचं आहे. मग मुवमेंट बघा कोणत्या पॉईंटवर लावणार. आता मला हे सांगा मुवमेंट का लावतो आहे आपण, कारण आपल्याला या व्हॅल्यूज माहीत नाही आहे. व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, कुठे मुवमेंट लावून फायदा होईल आपला. आता मला आर एचचं माहिती आहे, आर व्ही नाही माहिती, आर बी नाही माहिती. मग एक तर मी बी पॉईंटवर मुवमेंट लावेल किंवा मग ए पॉईंटवर मुवमेंट लावेल, जेणेकरून माझं आर व्हीची व्हॅल्यू काय झाली पाहिजे 0. मग तुम्हाला जे सुटेबल असेल तुम्ही त्याच्यावर मुवमेंट लावू शकता. इथं व्यवस्थित लक्ष द्या, कारण यामध्ये हॉरिझॉन्टल फोर्सेस पण आहे. मी ए पॉईंटवर मुवमेंट लावतो आहे. जसाही मी ए पॉईंटवर मुवमेंट लावलं तर ए पॉईंटमधून किती फोर्सेस चालले आहेत ते बघून घ्या पहिले. आर व्ही कुठून जाणार आहे ए पॉईंटमधून, आर एच कुठून चालला आहे ए पॉईंटमधून. हा 8 cos 30 हा सुद्धा इथून कुठून जाईल ए पॉईंटमधून. 3 फोर्सेस तर काय होऊन गेले 0, कारण इथं काय येईल आर व्ही इंटू 0. डिस्टन्सच नाही आहे ना, प्लस मायनस काही बी घ्या तुम्ही, त्याच्याने फरक पडणार नाही. आर एच इंटू 0. पुढचा फोर्स 8 cos 30 इंटू 0, कारण 8 cos 30 बी कसा गेला असता एमधून. आता ज्यांना याच्यात डाऊट आहे त्यांनी हे लक्षात ठेवा, मोमेंटचा फॉर्म्युला राहतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, मग इथं फोर्स कसा आहे, आता हा 8 cos 30 हॉरिझॉन्टल, मग याला परपेंडिक्युलर कसं राहील व्हर्टिकल. मग ए पॉईंट आणि हा 8 cos 30 दोन्ही एकाच लाईनमध्ये आहे ना, यांच्यामध्ये व्हर्टिकल डिस्टन्स आहे का नाही, म्हटल्यावर यांचं डिस्टन्स काय आहे 0, म्हणून इथं मल्टिप्लायला काय आलं आहे 0. हे असं कन्फ्यूज होतं, म्हणून काय लक्षात ठेवायला सांगितलं आहे मी, की जर तो फोर्स त्या पॉईंटमधून जात असेल तर त्याचा डिस्टन्स काय होऊन जातं 0. ठीक आहे, 8 cos 30 झालं. आता इथं कोण राहिलेलं आहे 8 sin 30. मग आपल्याला इथं माहिती आहे की क्लॉकवाईज राहिलं काय घेतो आपण प्लस, अँटी क्लॉकवाईज राहिलं तर मायनस. 8 sin 30 हा फोर्स आहे, मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 8 sin 30 या ठिकाणी आहे. याचं ए पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स बघा किती सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये, सांगितलं होतं आपल्याला 3 मीटर. इथून इथपर्यंतचं अंतर किती होतं 3 मीटर. इथून पुढचं अंतर बी किती आहे 3 मीटर आहे. तर 8 sin 30 मल्टिप्लाय बाय, आता 8 sin 30 फोर्स कसा आहे व्हर्टिकल, त्याला परपेंडिक्युलर म्हटल्यावर कसं डिस्टन्स लागेल हॉरिझॉन्टल. आणि इथं कोणता पॉईंट आहे ए, हे परपेंडिक्युलर, हे व्हर्टिकल फोर्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे मग त्या दोघांमध्ये 3चं. मग 8 sin 30 इंटू काय लिहिणार तुम्ही 3. आता त्याला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, फोर्स असा वरून खाली चालला आहे तर हा एकडे फिरताना असा फिरून येईल, म्हटल्यावर क्लॉकवाईज होतो आहे. तर क्लॉकवाईज झाला म्हणजे काय घेणार प्लस. पुढचा फोर्स कोण आहे 4 इंटू, आता असाच ए पॉईंटपर्यंतचा. आता हा फोर्स कोणता आहे 4 किलो न्यूटनचा आहे. मग 4 किलो न्यूटनचं ए पॉईंटपर्यंतचं अंतर किती आहे 6. मग फोर्स व्हर्टिकल, डिस्टन्स कसं लागेल हॉरिझॉन्टल. 4 इंटू 6, डिस्टन्स किती त्यांच्यामध्ये 6चं होतं. मग आता हा वरून जर खाली येतो आहे म्हटल्यावर हा पण क्लॉकवाईज येईल, तर याला पण काय घेणार तुम्ही प्लस घेणार.
पुढचा फोर्स आर बी मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स. आता बघा जो लास्ट फोर्स आहे आर बी तो खालून कुठं चालला आहे वरच्या दिशेला आर बी. त्याचं आर बीमध्ये आणि एमध्ये अंतर कितीचं आहे 8चं मल्टिप्लाय बाय 8. आणि फोर्स व्हर्टिकल आहे तर डिस्टन्स हॉरिझॉन्टल लागेल ना. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती होतं 8. मग क्लॉकवाईज येईल का अँटी क्लॉकवाईज येईल. हा जर वर चालला आहे तर हा इकडे असा फिरून येईल म्हटल्यावर अँटी क्लॉकवाईज येईल. इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 0. हे इक्वेशन तयार झालं तुमचं पूर्ण. ठीक. मग आता हे इक्वेशन जर बनवून गेलेलं आहे तर बघा पहिले तिन्ही व्हॅल्यू मल्टिप्लायला काय आहे 0. तर सगळ्यांची उत्तरं काय राहतील 0. 8 sin 30 × 3 किती होईल ते 8 sin 30 × 3 जर केलं तुम्ही तर किती होतं 4 3 12 आणि 6 गुणिले 4 किती होतील 24 मायनस 8 RB इज इक्वल टू काय होऊन जाईल 0. दोघांची ॲडिशन केली 12 आणि 24 तर किती होतात 36 मायनस 8 RB पलीकडे जाताना काय होऊन जाईल प्लस 8 RB. देअरफॉर इथून काय भेटेल तुम्हाला RB 8 इकडं आणताना मल्टिप्लाय तर किती येईल ते 4.5 किलो न्यूटन. इथून काय भेटून गेलं तुम्हाला RBची व्हॅल्यू. इथून जर RB भेटून गेलं तर इक्वेशन 1मध्ये पुट करून टाका. आपल्याला माहिती आहे RV प्लस RB इज इक्वल टू काय राहतं 8. तर RV प्लस RBची व्हॅल्यू किती आहे 4.5 इज इक्वल टू काय होऊन जाईल 8 प्लस 4.5 इकडे येताना मायनस. तर RV इज इक्वल टू काय येईल 8 मायनस 4.5. तर RV इज इक्वल टू काय येते 3.5 किलो न्यूटन. इथून काय भेटलं RVची पण व्हॅल्यू माहीत पडून गेली, RBची पण व्हॅल्यू माहीत पडून गेली आणि RH ची पण व्हॅल्यू माहीत पडून गेली आता आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी रिॲक्शन्स फाइंड आउट करायच्या होत्या. RB तर माहीत पडून गेला. आता इथं RV आणि RH माहिती आहे. तर इथून काय करणार दोघांचा वापर करून RAची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी करणार तर त्यासाठी मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण हिंज सपोर्ट लिहिलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं तो फॉर्म्युला जो आपण पहिले पण वापरत आलेलो आहे. काय करणार या ठिकाणी तर सिम्पली समेशनचा फॉर्म्युला वापरू. रिझल्टंट फोर्सचा जो फॉर्म्युला राहतो हे रफ करतो मी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट सांगता येईल. ठीक आहे. तर हा RV आहे आपला आणि हा RH. दोघांचा रिझल्टंट कोण आहे RA. तर RA इज इक्वल टू काय होऊन जाईल अंडर रूट ऑफ RH स्क्वेअर प्लस RBचा स्क्वेअर. RA इज इक्वल टू काय येईल अंडर रूट ऑफ RHची व्हॅल्यू किती आली होती आपली 6.93 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस RVची व्हॅल्यू किती आली आहे 3.5 ब्रॅकेट स्क्वेअर. जर फाइंड आउट केलं तुम्ही आन्सर तर याची ॲडिशन केल्यावर आन्सर भेटणार आहे तुम्हाला दॅट इज 60.2749 आणि याच्यावरून फाइंड आउट करू शकता तुम्ही RAची व्हॅल्यू. RAची व्हॅल्यू येईल तुमची मग किती येईल इथं दिलेलं मी आन्सर अच्छा आहे किती आहे 7.76 किलो न्यूटन. ठीक आहे. हे कसलं भेटलं तुम्हाला रिझल्टंटची व्हॅल्यू. ठीक आहे. हा एक व्हॅल्यू जी रिॲक्शन भेटत होती RA आणि RB या दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या आपल्याला. पण अजून इथं पण क्वेश्चन संपलेला नाही. विचारलं काय त्यांनी की रिझल्टंट तर काढाच पण सोबत त्याची डायरेक्शन बी काढा. मग डायरेक्शन म्हणजे काय थिटा पण काढायचं आहे. मग थिटा पण काढून घेऊ. थिटा म्हणजे कुठला अँगल राहतो हा इथला अँगल RH आणि RA मधला अँगल जो राहतो तो थिटा तो काढायचा आहे. मग तो कसा काढणार तर जे आपण पहिले थर्ड चॅप्टरमध्ये यूज केले तेच कन्सेप्ट वापरतो आहे आपण. थर्ड चॅप्टरमध्ये आपण लिहिलं होतं की थिटा इज इक्वल टू काय राहतं टॅन इनवर्स ऑफ FY अपॉन FX लिहायचो. आता आपण इथं फक्त FYच्या ऐवजी RV अपॉन RH लिहितो आहे. FYच्या जागी RV आणि FXच्या जागी RH. थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ RVचा व्हॅल्यू 3.5 RHची व्हॅल्यू 6.93. जर तुम्ही कॅल्सीमध्ये केलं आहे तर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स हे डिवाईड करून घ्या पहिले. आन्सर येतं 0.5050 आणि टॅन इनवर्स ऑफ 0.5050 पुट केलं की कॅल्सीमध्ये भेटेल तुम्हाला 26.79 डिग्री. ठीक आहे. मग इथून तुम्हाला डायरेक्शन बी माहीत पडली. मग हे झालं की लास्ट एक तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची राहते कोणाची हिंजची. कारण हे सगळं हिंजसाठी करत होते ना तुम्ही. हा काय होता तुमचा RA. इथं काय होता तुमचा हे RAची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला इथं लिहून टाकायची 7.76 किलो न्यूटन आणि हा भेटला तुम्हाला थिटा. आणि थिटा इज इक्वल टू काय होतं मग
26.79 डिग्री. हे एवढं झालं की तुमचा कंप्लीट क्वेश्चन सॉल्व होतो. पहिले हा क्वेश्चन 6 मार्कला विचारला जायचा, आता तुम्हाला कदाचित 4 मार्कसाठीच विचारला जाईल. 4 नाही तर मग जसं तुमचा सिलेबसचा पॅटर्न राहील त्यानुसार. ठीक आहे, तर एवढं सॉल्व करावं लागतं एक क्वेश्चनसाठी. आणि कठीण नाही आहे, पण मग थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त आहे, पण मग करायला सिम्पल आहे. ठीक, असा एक क्वेश्चन राहील. ओके, सो हे 2 क्वेश्चन आहेत बघा, आणि दोन्ही क्वेश्चनची डायग्राम दिलेली आहे, त्यांचे आन्सर दिलेले आहेत मी या ठिकाणी. या क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत, याचे आन्सर या ठिकाणी आहे. थीटापर्यंत सगळे आन्सर काढून दिलेले आहेत. आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला जी डायग्राम ड्रॉ करायची हिंज सपोर्टची, जशी मागच्या एक सॉल्व केलेल्या क्वेश्चनमध्ये आपण केली. ठीक आहे, तर हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व करा. टाईप 3 हिंज आणि रोलर सपोर्टचं टाईप 3चे हे 3 क्वेश्चन आहेत. एक मी सॉल्व करून दिला आहे डिटेलमध्ये, तुम्ही त्याचा रेफरन्स घ्या आणि हे 2 सॉल्व करूनच बघा. ॲटलिस्ट एक क्वेश्चन तरी पूर्ण स्वतः मनाने सॉल्व करून बघा. तुम्हाला येतं आहे नाही आहे ते बघा. जर नाही आलं तर मला कॉल करा. ठीक आहे.